नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 3000 रुपये या हप्त्याचे वितरित केले जाणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना 3000 रुपये वाढीव अनुदान आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणार आहे। याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नक्की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 3000 रुपये कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी वितरित केला जाईल याची देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6000 रुपये वितरित केले जातात। हे वार्षिक 6000 रुपये एकूण 3 टप्प्यामध्ये 2,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातात। मित्रांनो, याच योजनेला अनुसरून याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा अशाच पद्धतीने वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जात होते। मित्रांनो, या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12000 रुपये प्रतिवर्षी त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जात होते। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते आणि आता प्रत्यक्षात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये एकूण 3000 रुपये वाढ करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे। तर मित्रांनो, हे 3000 रुपये वाढीव अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाईल, तर मित्रांनो, प्रतिवर्षी जे 2000 रुपये 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात होते, आता तशाच पद्धतीने शेतकऱ्यांना 3000 रुपयांचा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वितरित केले जाणार आहे। म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपयेच वितरित केले जाणार आहेत। मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 3000 रुपये प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे। मित्रांनो, हा हप्ता नक्की कधी शेतकऱ्यांना वितरित होईल याच्या संदर्भातील माहिती सुद्धा जाणून घ्या। मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र सरकारचं उन्हाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या उन्हाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केले जाईल आणि या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वाढीव अनुदानाबद्दल घोषणा केली जाईल। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जे लागणारे निधी आहे त्या निधीची तरतूद केली जाईल आणि त्या निधीची तरतूद झाल्यानंतर 10 मार्च पूर्वी म्हणजेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 3000 रुपये अशा पद्धतीने वितरित केले जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा।